बाबा मी जाऊन येते. अरे वा, ये बाळा बस. तुझी पोरगी आज खूपच नटून थटून चालली म्हणायचं. हा नाही, काय माहिती का, तुझं लग्न आपण सगळी पसंती झाल्यामुळे एकदम घाई जमवलं. त्यामुळं म्हणलं तुम्हाला एकमेकांशी थोडं बोलण्यासाठी, ओळखून घेण्यासाठी वेळ भेटला पाहिजे. आणि त्या लोकांची पण तशीच इच्छा होती. म्हणून म्हणलं मी भेटून या, थोडं बोलून या. आणि काय नाही, ते आपले लांबचे नातेवाईकच लागतात, त्यामुळे एवढं काही लाजायचं कारण नाही. हां बरं, हां फक्त येताना लवकर ये परत. हां हो चालतंय, येते. हां. घरच्यांनी आपल्याला बाहेर का पाठवलं असेल? का पाठवलं असेल म्हणजे? गप्पा मारायला, एकमेकांशी बोलायला, समजून घ्यायला. माझा स्वभाव थोडा शांत आहे, म्हणजे ना मला थोडं बोलायला. एवढंच ना, डोंट वरी, मी आहे ना, मी सगळं शिकवेन तुम्हाला बोलायला. बरं मी काय म्हणते, आपण लग्नानंतर हनीमूनला कुठे जायचं? जेजुरीला. किती अनरोमॅन्टिक बोलता हो तुम्ही. तिकडे तर जायचंच आहे, पण अजून सांगा ना कुठे जायचं. अजून आम्ही नाही गेलो कधी. लोणावळ्याला वगैरे गेलतो मित्रांसंग एकदा. जाऊ दे, आपण मनालीला जाऊ, मस्त बर्फात मज्जा येईल ना. काय माहित, आता गेल्यावर कळेल. बरं, तुमचा आवडता छंद काय? छंद शेती, वायरिंग, लाइटिंग, आणि कधी कधी कविता बी करतो. कविता करता? अरे बापरे, तुमच्याकडे बघून वाटत नाही. हा बरं ऐकू बरं एखादी छान. लगेच लगेच? आता लगेच बरं बघतो, सुचते का. हां, निरंतर तुझ्यावर प्रेम करत राहील, चरणावर तुझ्या गुलाबाची फुले वाहील, हातात हात घेऊन तुझे आयुष्यभर तुला साथ देईल. मस्त, आवडली मला, खूप छान. थँक्यू. बरं मी काय म्हणते, निघूया का आता? खूप उशीर झालाय. बर, चल. पोचली का? बर, कविता आवडली का? हा, योगेश, अरे कुठं चालला? इकडे ये. फोन करतो. काय काय म्हणतो? अरे काय योगेशराव, कुठं जावर आज? गेला होतो जरा वाहणाऱ्या बायकोला भेटायला. अरे वा, मग भेट झाली. मग गप्पी राव, तसं काय नाही. हातात हात बी नाही दिला. हातात हात तर दिला असशील ना. बरं हो, तुमचं लग्न जमतंय तरी. नाही तर आमचा दादा तसाच संड्याच्या संड्या राहिला, त्याच्यामुळे आम्ही लटकलो. आणि काय, लग्न जमल्यापासून फोनलेच कानाला असतोय रे. बोलावं लागतं. डिंक बिंक देऊ का चेटकवायला? काय लाजतय, काय वागतय. वैलवाला तुझं बी वैल तेव्हा कळेल. काय खरंय हो, आमच्या सारख्याच काय लग्न व्हायचं. आता गेलं वय निघून, एवढं ते दाढीला डाय करतोय म्हणून, नाही तर काय खरंय. तुला म्हणलं होतं नीट शाळा शिक, ऐकलं नाही तेव्हा. नुसत्या शेतीवर नाही होत रे. आता तर हे गावातल्या गावात नोकरी बघितली तरी काहीतरी होईल. बघू, जे होईन ते होईन. आधी दादाच तर तो होऊ दे, मग आपलं बघू. बरं
निघू का? उशीर होते. चालतंय. बरं हो यांचं लग्न काय ठरतंय, लग्नाच्या आधी भेटी काय होत्यात, हातात हात काय घेतायत, नाही तर आमच्या हातात दांडके राहिलेत, फक्त दांडके. पोरी पाणी आण ग जरा. ओ तात्या, चला लवकर दवाखान्यात. का रे, काय झालं? आता तुमचा होणार जावाय नाही का, त्याचा शॉक लागलाय त्याला. त्याचा अख्खा हात जळालाय त्याचा. काय योगेश, कसा आहेस? आहे बरं आहे, दिसतंय ना. हे बघ योगेश, तुला तेच सांगायला आलोय. तू त्या ज्या मुलीशी लग्न करतोय ना, तिच्यातच काहीतरी खोट आहे. तीच पांढऱ्या पायाची पाल. तुमचं लग्न जमलं आणि हे सगळं झालं. उद्या लग्न झाल्यावर तुझ्या जीवाला नाही धोका यावा. आद्या जरा नीट बोल. मित्र आहे म्हणून काही बोलशील का? अरे त्या बिचारीने काय केलंय? जे नशिबात होतं ते झालं. मी जर त्या डीपीओ चढलो नसतो तर मला शॉक लागला असता का? माझं कामच ते होतं. अरे पण ह्याच्या आधी पण तू किती वेळा डीपीवर चढलेला आहेस ना. आधी का काही नाही झालं? आताच बरं तुला शॉक लागला. अरे मी काम करत असताना पॉवर सप्लाय बंद करून आलो होतो. कुणी पॉवर सोडली काहीच कळलं नाही. हे बघ, माझं काम आहे तुला सावधान करण्याचं. बघतो तुझं काय करायचं ते. चांगलं सांगतोय, हे लग्न मोडून टाक. नाही, तिला काय प्रॉब्लेम नाही आणि ती आयुष्यभर मला साथ देईल, मला विश्वास आहे. काही नसतं रे. ह्या पोरींचं आहे ना, सुरुवातीला वाटतं आपण साथ देऊ वगैरे, नंतर कंटाळल्या ना जातात निघून. खूप उदाहरणं पाहिलीत मी. आणि तसं एकमेकांना वचन दिलं होतं. ठीक आहे बाबा, तुझी एवढी इच्छाच आहे, कर लग्न. आता काय. बर चल, येऊ का? हां, सोडू का तुला? जातो. ठीक आहे, काळजी घे. जेवण केलं का तू? केलं बाबा. मी काय म्हणतो पोरी, मी आहे ना लय विचार केला या गोष्टीवर. मला तरी ना सरळ सरळ वाटते तू हे लग्न मोडून टाकावं. हो, काय बोलताय बाबा तुम्ही? अरे जे चांगलं आहे तेच बोलतोय मी. आणि काय होणार नाही, कोणी काय बोलत नाही. 4 दिवस लोक ती नावं ठेवते ना आणि 5व्या दिवशी ग बसते ना. बाबा, आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ अशी वचनं दिली आहेत आम्ही एकमेकांना. त्या गोष्टी फक्त ऐकायला बरं वाटते. आणि तुमचं काय अजून लग्न नाही झालं आणि काय साथ देणार आहे ग एकमेकांना तुम्ही? हा, तुला सांभाळता तरी येईन का त्याला? आता त्यालाच त्याचं अवघड झालं आणि तुला काय आयुष्यभर सांभाळणार आहे तो? बाबा, पण मी अशी कशी साथ सोडू? मग काय करायचं आता? थोडं तरी ऐक ना माझं. अगं लोक पण नावं ठेवतील मला आणि मला माझ्या एकुलत्या एक पोरीचं वाटोळं करायचं नाही. ते काय नाही, मी आजच त्यांना सांगतो हे लग्न काय जमायचं नाही आम्हाला. काय करतील नेतले, 2 शिव्या देतील, एखादी कानाखाली आणतील, चालेल मला. पण हे लग्न करायचं नाही म्हणजे नाही.
ठीक आहे, तुम्हाला जसं पटते तसं करा. पण बाबा, मला एक सांगा, हे सगळं जर माझ्यासोबत घडलं असतं तर? म्हणजे लग्न करायचंच म्हण की तुला. तुला जमन तसं कर, नंतर परत आयुष्यात पश्चाताप होऊ नको देऊ. अहो, काय झालं? कसलं टेन्शन घेता एवढं? आपल्या लग्नाला 1 महिना झाला, तेव्हापासून बघते मी तुमच्या चेहऱ्यावर जराही हसू नाहीये. लग्नाआधी किती खुश होतात तुम्ही. काय झालं? काय नाही, हे असं झाल्यापासून घरातच बसून आहे बघ. जवळपास थोडे पैसे होते, लग्नाला गेले, घर खर्च चाललाय. आता पुढं कसं व्हायचं त्याची चिंता वाटते. मी काय म्हणते, आपण एक करू शकतो. ते NHFDC बँक आहे ना, त्याच्यातून आपण लोन घेऊ शकतो. म्हणजे मला काही आयडिया नाही त्याची, पण मी ऐकले. आणि तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्हाला लाइटिंग वायरिंगची आवड आहे, मग गावात आपण एक हार्डवेअरचं दुकान टाकूया ना. कसं वाटते आयडिया? आयडिया चांगली आहे, पण हार्डवेअरचं नको, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरचं टाक. तेच मी म्हणाले ना, मला काही आयडिया नाहीये. चालेल. बरं, हा ते आपलं शिमल्याला हनीमूनला जायचं राहिलं ना. नाही, शिमला नको, का? तिकडे बर्फ आहे ना. आपण लोणावळ्यालाच जाऊ. काळजी नका करू, सगळं ठीक होईल. लय लसूण झाला वा झाला बिर्याणीला, एवढा काय लसूण आहे? ए ए ए अगं मुली, ये ना इकडं बस. नाही हो काकी, घरी काम आहे. अगं होईल ग काम, बस. आणि शेजार पाजाऱ्यांसंग बोलत जावा थोडं. हा, तू ते आनंदवाडीतली ना आवट्यांची? हो. मी शेजारच्याच गावाची, बानखेलची. तुला पाहिजे मी तिथं. तू नाही ओळखत मला. माझ्या दिराचं बी मागणं आलं तुझ्यासाठी, पण तुझं लग्न झालं होतं. बरं जाऊ दे, माझं एक काम होतं तुझ्याकडं. काय हो काकी? अगं शनिवारी माझे पापड लाटायच्यात, येशील का लाटायला? येईन की. अहो कशाला बोलवता, आम्ही आहेत ना. त्यांना त्यांच्या नवऱ्याचं काम आहे. ते एवढं याच्यामधून कसे येणार? हा, ते बी खरं आहे म्हणायला. आणि काय ग, ते तुझ्या नवऱ्याच्या हाताचं झालं तेव्हा तुझं लग्न बी जमलंच होतं, फक्त झालं तर नव्हतं ना. तुम्ही लग्न मोडू शकत होते ना. हा, आता कसं व्हायचं हिचं? हो, एवढी रूपवान पोरगी, आयुष्य कडाला कसं जायचं हिचं? त्या बाबाचं तसं झालेलं हाताला. काकी, माझा संसार एकदम चांगला चालू आहे. हा, आता गेला त्यांचा हात, पण मी आहे ना, मी घेईन सांभाळून सगळं. तुमचंही खरंच आहे म्हणा, हात नसलेल्या माणसाबरोबर लग्न मोडलेलंच बरं, नाही का? पण काकी, मी साथ नाही सोडत. जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. पण काकी, हेच सगळं तुमच्या पोराबरोबर झालं असतं तर तोडलं असतात का लग्न त्याचं? येते. श्रद्धा, अरे मामा, या
बसा. कस काय येणं केलं? आलो सहज. ए ऐकलं का, मामा आलेत, पाणी घेऊन ये. आले आले. बाकी सगळं बरं आहे ना? व्यवस्थित आहे. तात्या कसे आहात तुम्ही? अगं मी बरं आहे. आपल्या गावातले नाना आहेत ना, त्यांच्याकडे थोडं काम होतं, म्हणलं पोरीकडे बी चक्कर मारावं एखादी. बरं मी काय म्हणते, तुम्ही जरा गोडधोड काहीतरी घेऊन या, मी स्वयंपाकाचं बघते. बर, तू पुऱ्या कर, मी श्रीखंड घेऊन येतो. हो. कशाला? हो मामा आले तेवढ्या दिवसांनी, जेवून जाता मस्त. हा बघा. तात्या तुम्ही बसा, मी लगेच चहा टाकते. हा अगं चहाचं राहू दे, ये बस इथे. बरं चाललंय ना तुझं? हो. लय दिवस तुला पाहिली नव्हती, आणि तुला सोडून कधी राहिलो बी नाही ग. घर सुन सुन वाटते आता. अगं शेजारी पाजारी लोक बी तुझी आठवण काढतात. तायडी कुठे गेली, ती होती तेव्हा गजबजल्यावानी वाटायचं. आणि हा ते आपल्या पाका तात्या आहे का, त्याच्या पोरीचं लग्न आहे, यावर का पुढल्या महिन्यात जोडीनं? नाही आले असते तात्या, पण का ग पोरी, काय झालं? तात्या मला कंटाळा आलाय हो. लोक सतत त्यांच्या हातावरून मला बोलत असतात. चालायचंच, लोकांच्या बोलण्याकडे तू लक्ष नको देऊ. अगं मला वाटलंच होतं हा त्रास तुला होणार आहे. लोक काय ग, लोक जिथं फाटकं दिसतील तिथं पाय घालायला बघतात, पण संसार तुम्हाला करायचा आहे. आणि हा हे बघ, तुझ्या नवऱ्याची खरी ताकद आता तू ये. तू ढिल्ली पडू नको, उलट त्याला धीर दे, आधार दे, आणि त्याच्या मागं खंबीरपणे उभी राहा. मला सुरुवातीला वाईट वाटलं होतं माझ्या पोरीने हा निर्णय घेतला म्हणून, पण आता उलट मला तुझा अभिमान वाटतोय. आणि मलाच काय, आपला अख्ख्या भाऊबंधांना, गावाला तुझा अभिमान आहे. अगं ज्याचं चांगलं आहे त्याच्यासोबत तर कुणी संसाराला तयार होते ग, पण जी बाजू पडीची आहे ना, ती सुद्धा उचलून धरती का, तीच त्या घरातली लक्ष्मी असती. आणि मला अभिमान आहे माझी पोरगी या घराची लक्ष्मी आहे म्हणून. बरं तात्या, तुम्हाला सांगायचंच राहिलं, ते आम्ही गावात दुकान टाकायचा विचार करतोय, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअरचं. अरे वा, चांगलं आहे की, पाहुण्यांना बी माहिती आहे चांगली त्यातली, हां आणि तू बी आहेस दुकान सांभाळायला. एकंदरीत चांगलं चाललंय म्हणायचं तुझं. समाधान वाटलं बघ मला. बरं येऊ का मी, नाना बरोबर निघायचंय. तात्या अहो असं कसं, जेवून जा. अगं जेवणाचं काय करते, आणि जेवणाने पोट भरतं असं कुणी सांगितलं तुला? पुरीचं एवढं चांगलं चाललंय ना, माझं त्यानेच पोट भरलं बघ. आता फक्त एकदा घरी येऊन जा. येतो मी. काय झालं, कसला विचार करता एवढा? काय नाही, आज मामा आले, दिसताना तर खुश दिसत होते, पण न जेवताच निघून गेले. अहो तुम्ही किती विचार करता. मी पण बाबांना खूप आग्रह केला जेवा जेवा, पण ते काय म्हटले माहिती? ते म्हटले तुझा आनंद बघून माझं पोट भरलं. त्यांना खूप कौतुक आहे आपलं, आणि त्यांनाच नाही बरं का, माझ्या माहेरच्या सगळ्या लोकांना खूप कौतुक आहे आपलं. खरं आहे ग, पण दिसतं तसं नसतं. लोक कधी कधी फक्त वरवर खुश असतात. बघ ना, आपलं लग्न जमलं आणि त्याच्या आधी हे असं झालं. असं वाटतं मी उगाच तुझ्या आयुष्याचं गप्प बसा बरं तुम्ही जरा.
निरंतर तुमच्यावर प्रेम करत राहीन. तुमच्या चरणावर गुलाबाची फुलं वाहीन. हातात हात घेऊनही तुमचे आयुष्यभराची साथ देईन.